छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शहरातील स्मारक परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असतानाही कोपरगाव नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचं चित्र पाहावयास मिळालं आहे। स्मारक परिसरात अस्वच्छता आणि दुरावस्था आढळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पाहावयास मिळाली। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अनेक नागरिक व शिवभक्त स्मारक स्थळी येऊन अभिवादन करतात, मात्र याच दिवशी स्मारक परिसर अस्वच्छ अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कोपरगाव नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे। आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्मारकस्थळी जात स्वतः पुढाकार घेत स्मारक परिसराची स्वच्छता केली आहे। यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला। स्मारक परिसर स्वच्छ करत नवीन ध्वज उभारण्यात आला आणि महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। बलिदान दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी देखील स्मारकाची स्वच्छता न झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर मते मागून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले, त्यांनाच मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचा विसर पडला असून आज खरं तर या बलिदान दिनाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या स्मारकाची आणि परिसराची संपूर्ण स्वच्छता करणं हे पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य असताना देखील त्याने ते केले नाही। याचा करावा तेवढा निश्चित कमीच आहे, असे पडकड मत काका कोयटे, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर यांनी व्यक्त केलं आहे। आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय आमदार आशुतोष दादांचे सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी छत्रपती महाराजांना वंदन करण्यासाठी आलो होतो। पण आल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती खूप घाण साचलेली आहे, धूळ झालेली आहे, घाणघाण त्या ठिकाणी अनेक आहेत। आणि आज वाईट वाटलं की कोपरगाव नगरपालिकेनं आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त या पुतळ्याची खरं तर स्वच्छता करायला पाहिजे। ती न करता आज या ठिकाणी जी घाण साचलेली होती ही सर्व घाण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, आशुतोष दादा काळेंच्या कार्यकर्त्यांनी आम्ही साफ केली आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक करून नंतर त्यांना पुष्पहार अर्पण केला। तेव्हा अशा प्रकारचा गलथानपणा नगरपालिकेनं यापुढे करता कामा नये। आज जो गलथानपणा झाला त्याचा आम्ही सर्व सन्माननीय आशुतोष दादांचे कार्यकर्ते निषेध करीत आहोत। आज महाराष्ट्राचे कुलदैवत आमचे महाराष्ट्राचे हिंदू धर्माचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस। या बलिदान दिवसानिमित्त आज आम्ही राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो असता आमचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे काका कोयटे यांच्या सोबत आम्ही ज्यावेळेस तिथं पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलो त्या ठिकाणी बघितलं तर घाण इतकी भयानक आहे। ज्या छत्रपतींच्या नावावर आपण राजकारण करतो, ज्या छत्रपतीच्या नावावर तुम्ही मतं मागतात, त्या छत्रपतींच्या स्मारकला इतकी भयानक दुरावस्था झालेली, इतकी घाण झालेली आहे का ते बघता कामा नये। आम्ही इथं आता सर्व स्वच्छता केली, संभाजी महाराजांच्या स्मारकला धुवून घेतलं, सर्व परिसर साफसफाई करून घेतले। मी असा नगरपालिकेचा निषेध करतो की नगरपालिकेला आज आपण ज्याच्या नावावर नगराध्यक्ष पद भोगत आहे किंवा नगरसेवक पद भोगत आहे त्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना याची भूल पडलेली आहे का छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस आहे आणि या बलिदान दिवसानिमित्त या ठिकाणी स्वच्छता व्हायला पाहिजे होती। हे न करता आज इथं इतकी घाण अवस्था आहे का आम्हाला शरम वाटते का या देशात, या राष्ट्रात ज्या छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांनी आपल्याला राज्य करण्याचं शिकवलं आणि त्यांच्या नावावर आपण राजकारण करतोय, त्या स्मारकाजवळ इतकी दूर अवस्था झालेली आहे ती आम्ही सर्व स्वच्छ केली। आज मी या निमित्त आज छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करतो आणि नगरपालिकेचा निषेध करतो। स्वराज्यासाठी मृत्यूला असंच सामोरे जाणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस। या निमित्तानं त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी आम्ही आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे जे विचार आणि आचार आम्हाला इथून पुढे आपण सर्वांनी आचरणात आणावे असे या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धर्मवीर।
नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे ऐतिहासिक स्मारकांची उपेक्षा होत असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज, कोपरगाव.